लागली आणि पिठाली संघाची तिसरी मॅच होती ती मात्र आता चौथा सामना खेळताना पाहायला मिळत आहेत. सहकार्य केल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो दोन्ही टीमचं, नितलस आणि जय वागेश्वर किरवली या संघाचं. मॅचला सुरुवात केली जाईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. स्कोरर यायचे लगेच गुणलेखक. तर मॅच ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप शुभेच्छा. लेट्स प्ले. सागर पाटीलचा पहिला बॉल ऑन साईडला. बॉलला तटवलं जाते. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर पाटील. संदीप पाटील आणि प्रथमेश. संदीप आणि प्रथमेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ ला क्लिअर केला जातोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे. या बॉलवरती मिळतील रन 4 चौकार. यस, थँक्यू डीजे. डीजे ओम साई आपण पाहता नवीन वसाहत आपल्याला पाहायला मिळतात डीजे ऑप्टिकच्या माध्यमातून. विजय कांबळे हे देखील आपण पाहतो. यावेळी पटका चांगला आहे. कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी देखील लगातारचा दुसरा चौकार. एवढे जे 4 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय 9 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे सागर पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. लगातार 2 चौकार आलेत. हो, यावेळी एज टाकली. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. सलामीला आलेला फलंदाज संदीप पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. त्या विकेटचं पतन झालंय. गोलंदाजा पाहायला मिळेल आपल्याला. सागर पाटीलने मात्र ते विकेट मिळवली. 2 चौकार जरूर आले होते आणि आपण पाहतो याच दरम्यान पाहुण्यांचं शुभ आगमन होतंय. कोकणकरी ओनर आपल्याला पाहायला मिळते. कोकणकरीचे ओनर आहेत विजयजी कांबळे सर, समीरजी पाटील, मनीष जाधव साहेबांचं इथं शुभ आगमन होते. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. कोकणकरीचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय विजयजी कांबळे सर, समीरजी पाटील सर, मनीष जाधव साहेबांचं इथं शुभ आगमन. वेलकम. ओ, यावेळी ऑफसाईड ऑप्शन बॉल फेकण्याचा प्रयत्न. बॉल सोडून दिलाय फलंदाजाने. बॉल समजला नाही इथून फलंदाजाला आणि त्या कारणानं मात्र निर्धाव बॉलची इथून सांगत आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी मार्कवर आपण पाहतो हेमंत केनी या फलंदाजाला पाहतोय. फलंदाज बाद झाला संदीप पाटील. लगातार 2 चौकार मारले होते. प्रभावित केलं होतं. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये 2 चौकार त्याने ठोकले होते आणि त्यानंतर मात्र सागर पाटीलने देखील चांगला कमबॅक केला. विकेट मिळवली आणि तिथून मात्र धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली. धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल. एक गडी बाद 9 धावा स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना पेठाली या संघाला आपण पाहत आहोत. हो, यावेळी फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. चेंडू थांबणार नाही. जातोय सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. टॉप शॉट चौकार.
पहिल्या षटकाची समाप्ती झाली. चला मी विनंती करेल वेलकम मुसाटणे टीमला. आपण त्वरित फिल्डिंगची विभ्रष्ट करूया. प्रत्येक ओव्हरगणेच आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 3 ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक निश्चितरित्या तुम्हाला दिला जाईल. 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्यामध्ये तुम्ही सतला मसलत करू शकता. परंतु प्रत्येक ओव्हरगणेच आपण टीम मीटिंग घेता येणार नाही आपल्याला. ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 2 धाब्याने पेठाली टीमला पॅनलाइज केलेलं गेलेलं आहे वेळेवर उपस्थित नसल्या कारणानं. आणि इथून मात्र आपण धावसंख्या पाहिली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या एकंदरीत एक बाद 13 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. सागर पाटीलच्या षटकाला कॅपिटलाइज केलं दोनही फलंदाजांनी. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक 5 ओव्हरचा सामना 5 षटकामध्ये 5 नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेस कोड हे देखील कंपल्सरी आहे. त्यामुळे स्ट्रिक्ट नियमावली आहे या स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेचं पालन करणं बंधनकारक राहील. चला मॅच ऑन करा, उशीर करू नका. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित वाघे या गोलंदाजाला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल प्रथमेश केनी पेठाली टीम कडून. हो राईट टाइम ओव्हर द विकेट न पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला आणि त्या कारणानं मात्र गोल्डन डकचा शिकार होऊन प्रथमेश केनी बाद. आमच्या मैदानावरती आगमन झालंय डायगर गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आपण बघितलं तर सलग 10 वर्ष डायगर चषकासाठी त्यांच्याकडनं बाईक प्रदान केली जातं असे माननीय श्री नकुलशेठ पाटील उपस्थित राहिलेत. आपण या मंचावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करेन. नक्कीच मंचावर उपस्थित मान्यवर आहेत आणि त्यानंतर त्यांच्या समवेत राकेश शेठ असतील, पंकज शेठ असतील, मनीष शेठ या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. आणि तदनंतर कोकणकरी हॉटेल पनवेल ज्याचे सर्वेसर्वा मनीष जाधव साहेब करंजाडे, तसेच समीर पाटील साहेब अलिबाग व विजय कांबळे साहेब पडगे या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. आणि जाईन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे यस सर्वांचं सरचे स्वागत. अतिथी देवो भव. पाहुण्यांचं आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. सर्व पाहुण्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यावं मोस्ट वेलकम. क्रीडा रसिक देखील आज ती तुटुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज मेगा फायनलची आपण पाहतो. खरं तर उद्या मेगा फायनलची रात्र. आज स्पर्धेची चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमधील पहिल्या फेरीतील अंतिम सामना जिथे पेठाली विपक्ष वेलकम उसाटणे या दोन टीम दरम्यान ही लढत पाहायला मिळते. गोलंदाज तयार. दुसरं षटक प्रगती पथावरती. यावेळी ब्लॉक होल पद्धतीचा बॉल होता आणि यावरती देखील सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट गमावले. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेले. आता मात्र इथून हेमंत केनी आणि ऋतिक केनी हे 2 फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या कडेला क्रीजवरती. धावसंख्या 1 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 14व्या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. ओव्हर द विकेट न यावेळी बॉल चांगला आहे. टप्पा तर बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या बॉलची डिलिव्हर केली जाते. अगदी अचूक टप्प्यावर भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित वाघे या गोलंदाजाचा. नियंत्रण आणि कंट्रोल फार चांगलं पाहायला मिळते. रोहित वाघे या गोलंदाजाचा 4 चेंडू डिलिव्हर केलेत, 1 धाव खर्च केले. हो यावेळी देखील जडमध्ये बॉल बॅक टू द बॉलर. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला रोहितने, परंतु बॉल मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून गेला. त्या कारणाने मात्र या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट देखील फार चांगली पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या एकंदरीत 15 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स 15 रन्स. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पेठाली या संघाला आपण पाहतोय धावसंख्या 15 लागले. 2 विकेट गमावलेत. सलामीचे धुरंधर बाज होताना असताना आपल्याला पाहायला मिळाले. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आणि यावेळी देखील लॉंग ऑफ मध्ये मारण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल झालं फिल्डर. त्याचा फायदा इथून 2 फलंदाज उचलतील आणि त्या कारणाने मात्र इथून 2 धाबा अंतिम बॉलवरती या षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या बॅटिंग करत असताना पेठाली टीम 2 बाद 17 धावा.
षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या क्रीज धाव फलकावरती धावा. बॅटिंग करत असताना स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली हा संघ 2 बाद 17 या आकड्यावरती पोहोचला आहे. एकंदरीत 8.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठलेली आहे. इकॉनॉमिकल स्पेल वेलकम उसाटणे टीमच्या गोलंदाजांनी केलाय. पहिलं षटक आपण पाहिलं सागर पाटीलचं. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. जर्मन मित्रमंडळ व क्रिकेट संघ सिद्धी करवली आयोजित स्वर्गीय प्रभाकर असू पाटील, स्वर्गीय नामदेव बाबूराव पाटील स्मृती चषक 2026 मध्ये ज्यांचं नुकताच आगमन झालं. खऱ्या अर्थानं ज्यांची स्पर्धा देखील थाटाबाटात पार पडली. स्वर्गीय नारायण शेठ पाटील टायगर चषक 2026, ज्यामध्ये तुम्ही मालिकावीरसाठी जी बाईक तुम्ही पाहता, ज्यामध्ये 32 संघ पाहिले, 384 खेळाडू आणि त्या बाईकाचे खऱ्या अर्थानं जी बाईक ज्यांना सुपूर्द केली ते टायगर गावचे उद्योजकपती नकुल शेठ पाटील, त्यांची पूर्ण मित्र परिवार आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ओटो कॉम्बॉक्स. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल पाटील या गोलंदाजाला प्राचार्यित करण्यात येत आहे. पहिले 2 षटक फार चांगले राहिले वेलकम उसाटणे या टीमकडून. उसाटणे टीम आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. वारंवार तुम्हाला आम्ही इथून सूचित करत आहोत. अगदी सामने आजच्या रात्रीमध्ये सौरभ अगदी वेळेवर सामने चालू झालेत आणि अगदी सुरळीतपणे चालू आहेत. सर्व टीमचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. अगदी वेळेवर सर्व टीम उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचा आभार. विशाल पाटीलचे हे षटक कशा प्रकारे राहील हे पाहणं तेवढं महत्त्वपूर्ण राहील. यावेळी पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्वमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. फंबलिंग झाली थोडीशी आणि तिथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येते. 2 धावा निश्चितरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं संघ 19 या आकड्यावरती 19 धावा स्कोर कार्डवरती लागले. सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम इथून 2 फलंदाज जरूर करतायत. तो मोठे पटके मारू दिले जात नाहीयेत. बबनजी पाटील उद्योजकपती, अनिलजी पावशे उद्योजकपती आणि श्रावणजी पाटील उद्योजकपती जर्मन नितलास एक मॅच जिंकली आहे. त्यांचे सर्व इथे उपस्थित आहेत. त्रिमूर्तींना विनंती करतोय बबनजी पाटील, अनिलजी पावशे आणि श्रावणजी पाटील या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. विशाल पाटील ओव्हर द या बॉलवरती सिंगल मिळते. सिंगल धावेच्या मदतीनं माजी सरपंच नितलासचे अरविंदजी चौधरी या राजकीय क्षेत्रामध्ये दादांचं मोठं नाव आहे. क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वात जर्मन नितलास एक मॅच जिंकली आहे आणि ते इथे आल्यात. खऱ्या अर्थ राजकीय क्षेत्रामध्ये नाव आहे दादांचं. माजी सरपंच अरविंदजी चौधरी साहेबांना विनंती करतो. या अरविंदजी चौधरी तुमचं सरच स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स. धाव संख्या 20 आपण पाहतोय. राईट उर्ध विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल पाटील. हे षटक देखील चांगलं राहिले. मोठे पटके मारू दिले जात नाहीयेत. ज्या प्रकारे फलंदाजी होती त्याच्या विपरीत गोलंदाजी केली जाते. आपल्याला पाहायला मिळते उपयुक्त खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारले जाते. शुभागमन झालंय. तुम्ही पाहता चिंतामण हॉटेलचे प्रोप्रायटर सूर्याजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. या सूर्याजी पाटील साहेब क्रिकेटवरती प्रेम करणारं, क्रिकेटला खऱ्या अर्थानं दैवता मानणारं आणि जेव्हा जेव्हा टायगर असते तेव्हा नक्कीच हे व्यक्तिमत्व असतं. आतुनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व सूर्याजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं. या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहताय दीपेश गीत टायगर या साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागतम सहर्ष सुस्वागतम. या दीपू खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून अपडेट भेटले जातात हे आमचे दीपेश नक्कीच त्या शिवदादा यांच्या सोबत असतात. फटाक्याच्या अतिशबाजीनं आपलं सहर्ष स्वागत. धाव संख्या टोटल 45 झालेली आहे. पहिल्या ओव्हरला 13 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरला फक्त 4 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरला आपण पाहिलं तर 10 धावा विशाल पाटीलच्या षटकामध्ये आणि संकेत पाटीलच्या षटकामध्ये 18 धावा आल्या. असं 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 45 या आकड्यावरती आपण पाहतो. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज करण मडवी या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. 5व्या षटकामध्ये 5 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. करण मडवी इज ऑन मार्क. पहिलाच बॉल जडमध्ये डिलिव्हर केला. मिडॉन मध्ये फिल्डर तैनात. या बॉलवरती सिंगल मिळेल. चांगली पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डाव सावरला जातोय ऋतिक केनी आणि हेमंत केनीच्या माध्यमातून. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये
आपण पाहतोय 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्या कारणामुळे धावसंख्या 46 या आकड्यावरती येऊन पोहोचले. मैदानाच्या आतमध्ये करण मडवीचा अंतिम षटक उर्वरित 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी. 5 बॉलमध्ये अजून किती धावा काढल्या जातील हे पाहावं लागेल. बॅकफुटला जाऊन वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती धावा मिळतील 4. ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन 50 अप. 50 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. चांगली बॅटिंग. नेत्र दीपक शॉट सिलेक्शन. अगदी ज्या प्रकारे फिल्डिंग लावले त्याच्या विपरीत फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. ओ पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न नसाकत होती. या बॉलवरती देखील बॉल थांबणार नाही. चाललाय सरळ थर्डमॅन च्या दिशेने सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती देखील चौकार. करी हॉटेल पनवेल आमचे उद्योजकपती त्या धाब्याचे प्रोपायटर मनीषजी जाधव करंजाडे, समीरजी पाटील अलिबाग आणि विजयजी कांबळे पडगे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज रोख रक्कम 30,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्यां स्वागत करा या त्रिमूर्तींचं, आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले हनुमान क्रिकेट संघ व मित्र मंडळ सिद्धी करवले आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज तयार. ओ यावेळी देखील वॉट अ शॉट. झेलचा प्रयत्न आणि लाजवाब कॅच पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर डिझर मध्ये फिल्डर होता तैनात. तुम्ही पाहता ज्यांचं दुःखाचा शुभागमन झाला, क्रिकेटवरती प्रेम करणारं आणि जनुमान टायगर जेव्हा खऱ्या अर्थानं डे फॉर्मेट नाईट फॉर्मेटमध्ये असो आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं मॅचेस पाहण्यासाठी नक्कीच ते येतात. आणि ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाची धनराशी. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया सूर्याजीदादा पाटील यांच्याकडनं या स्पर्धेमध्ये 11,000 रुपये. जनमान क्रिकेट संघ व मित्र मंडळ सिद्धी करवले, ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले, सूर्याजीदादा पाटील आपलं असंच प्रेम राहू द्या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व दानशूर दात्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. असं म्हणतात ना, कोणतीही स्पर्धा सफल करण्यासाठी खरं तर तन मन धन आणि धनाच्या पाठी राखायची आवश्यकता असते आणि ती मात्र चांगली योग्य पूर्ण केली जाते पाहुण्यांच्या माध्यमातून. आपण पाहतो गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटनं. हो यावेळी देखील बॅक टू द बॉलर धावण्याचा प्रयत्न जरूर झाला. मिडऑफ करून क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली आणि तिथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 56 या धावेवरती. 56 धावा, 56 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली या संघाने चांगला डाव सावरलेला आहे. हो यावेळी देखील फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल झाले फिल्डर आणि त्या कारणाने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि इथून मात्र 2 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव पटलावरती धावा आपण पाहिल्या. टोटल 58 धावा लागलेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये आणि 59 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. वेलकम उसाटणे या टीमला. या पण सन्मान करू मुख्य व्यासपीठावरती उपस्थित कोकण करी हॉटेल पनवेलचे प्रोपायटर खऱ्या अर्थानं मालक मनीषजी जाधव करंजाडे साहेबांना विनंती करतो या साहेब तुमचा आम्ही सन्मान करू. समीरजी पाटील अलिबाग आणि विजयजी कांबळे पडगे या त्रिमूर्तींना विनंती करतो या तुमचा सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे 30,000 रुपये
जे तुम्ही दिलत तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत, असंच प्रेम असू द्या या नक्कीच या स्पर्धेवरती. खऱ्या अर्थात तुम्ही पाहताय ज्यांच्या स्वप्नानं साकारलेली ही भव्य दिव्य डे नाईटचं फॉर्मॅट तुम्ही एन्जॉय करता, त्याचे सर्व प्रभाग क्रमांक 1 चे खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहेत आमचे योगेशदादा पाटील, हनुमानदादा पाटील या टीमचे माजी कॅप्टन आणि त्याच्यानंतर जय क्रिकेट संघ व मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आहेत. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया या त्रिमूर्तींचं. मणेशजी जाधव करंजाडे, समीरजी पाटील अलिबाग, विजयजी कांबळे पडगे कोकणकरी हॉटेल पनवेल त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला कॅश प्राइज देण्यात आलाय. तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मायेची शाल, पुष्पगुच्छ, मोमेंटो, खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी तुम्हाला या स्पर्धेची दादा आठवण देऊन जाईल. तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थानं तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोकण करी हॉटेलचे ते प्रोपायटर आहेत. हे तुम्ही पाहता ही त्रिमूर्ती दोस्तीतील दुनियेत राजा माणूस ज्यांच्या माध्यमातून 30,000 दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच कोकणकरी हॉटेलवरती जा, त्या जेवणाची नक्कीच टेस्ट घ्या. चविष्ट जेवण दादा तुमचं सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सन्मान करू जे इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं नकुल शेठ पाटील डायगर उद्योजपती, स्वर्गीय नारायण शेठ पाटील जे डायगर चषक आताच पार पडलं आणि ज्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून जी बाईक खऱ्या अर्थानं देण्यात येते, या दादा तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. त्यांचा पूर्ण मित्र परिवार. राकेशजी पाटील या क्रिकेटर आहेत. खऱ्या अर्थानं राकेशजी, पंकजदादा असतील जबरदस्त क्रिकेट खेळतात ते देखील. दादा या तुमचा देखील सन्मान करू. मनीषदादा असतील या, मनीषदादा पाटील या, पंकजी पाटील इथे उपस्थित आहे. चला या एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. खऱ्या अर्थात तुम्ही पाहता डायगर चषकामध्ये ज्यांच्या माध्यमातून बाईक नक्कीच दिली जाते, उद्योजपती आणि यास आपण सन्मान इथे करतो. मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जीवन वालिलकर दैसर बोलीचे ते देखील इथे उपस्थित आहेत. तुमचं देखील स्वागत आहे जीवन. चिंतामणी हॉटेलचे प्रोफायटर या, सूर्याई दादा पाटील त्यांच्यासोबत दीपेश गीत आहेत. नक्कीच बाबाच्या विनंतीला ते मान देऊन इथपर्यंत आल्यात आणि दादा जेव्हा जय हनुमान डायगर असते तेव्हा नक्कीच ते उपस्थित असतात. म्हणजे क्रिकेटवर दादांचं खूप प्रेम आहे. शिवाजी पाटील, शंतनू त्यांचे बंधू त्यांना क्रिकेट खेळताना आम्ही पाहिलं. मायेची शाल, पुष्पगुच्छ, अपडेट्स यांच्या माध्यमातून नक्कीच भेटत असतात. या दीपेश गीत तुमचं देखील स्वागत आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एक सिंहाचा वाटा आहे दीपूचा. दीपू तुझं देखील स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेशदादा पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 11,000 रुपयाची धनराशी. दादा असंच प्रेम राहू द्या. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या सेकंड इनिंगची पहिली मॅच टॉस करू आपण. या टॉस साठी तर सेकंड सत्राला इथून सुरुवात केली जाईल. तर धावपटलावरती आपण धावा पाहिल्या तर पहिल्या सत्रामध्ये 58 झाल्या. या दीपेश गीत, या दीपेश तुमचा देखील सन्मान करू. 59 धावेचं लक्ष आहे आणि 59 धावेचं लक्ष असताना 2 धावा इथून कपात केल्या जातील. 2 धाव्याने पेठालीला पॅनलाइज केलं होतं आणि त्या कारणाने मात्र 2 धावा कपात करत 57 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आत 7-1-7 ज्याच्या माध्यमातून नक्कीच अपडेट आपल्याला भेटत असतात. ज्यांच्या माध्यमातून दीपेश गीत, मायेची शाल, पुष्पगुच्छ, कल्याण डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थानं जे अपडेट देतात. दीपेश, दीपू तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचा सन्मान आपण करतोय. जीवन वालिलकर या, सन्मान करू तुमचा. हो, यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा जीवनचा प्रयत्न. सन्मान करतो आपण. जीवन वालिलकर दैसर बोरी तुमचं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. एक 6 बॉल देखील निर्धाव पाहायला मिळतो. पहिले 3 बॉल चांगले डिलिव्हर केलेत गोलंदाज आर्यन खिनी या गोलंदाजाने. 57 धाब्यांचं लक्ष आहे. हॅलो, जय गणेश्वर धानसरचा कॅप्टन आणि जय हनुमान
श्री साई तुम्ही पाहताय सिद्धी करवले. हो यावेळी ऑन साईडला बांधण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर रिसन मध्ये चेंडू फरार होतोय सीमारेषा पलीकडे 4 चौकार. नकुलशेठ पाटील पण या स्पर्धेत शोभावरील तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 6 या आकड्यावरती बिनगडेच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळी पॉवरफुल फटका, पुलचा पॉवरफुल हिट, डिलाइटफुल, सक्सेसफुल, शानदार, रुबाबदार षटकार संकेत पाटीलच्या माध्यमातून. छोटा आहे तो, मॅचला मजा करतो, तो नाचतो देखील. युविक पाटील आणि समीर पाटील यांचे जे सुपुत्र आहेत, काय नाव तुझं? स्वयं समीर पाटील, खूप मजा करतायत ते दोघे. सर्व बालकांचं देखील स्वागत ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. O2 पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि धावसंख्या 12 या आकड्यावरती सुरुवात दमदार पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी चांगलं कॅपिटलाइज केलं जात आहे फलंदाज संकेत पाटीलच्या माध्यमातून. मागील 2 बॉलवरती एक चौकार एक षटकार वसूल केलाय अर्यन नाईकच्या गोलंदाजीवरती. षटकातला अंतिम बॉल. हो यावेळी देखील आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, लेडिंग एज लागले. या बॉलवरती सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीनं पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13 धावा. वेलकम उसाटणे टीम. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस हॅलो. धावसंख्या बघा 13. लक्षात असू द्या, इथे सामना सुरू आहे. तुम्ही पाहता वेलकम उसाटणे आणि स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली टीम खेळते. पेठाली आधीच्या स्पर्धेमध्ये देखील मॅच जिंकली आहे. यांच्यामधून सामना कोण जिंकतो? जर पेठाली सामना जिंकला तर आपण सेकंड राऊंडची सेकंड मॅच खेळणार आहोत. लक्षात असू द्या. जयनुमान नितला सोबत कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या मॅचचा रिझल्ट नक्कीच तुमच्या समोर येईल. ऍडजस्ट म्हणे प्लीज, लक्षात असू द्या. यस निश्चित पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 आपण पाहिली. ओ वेगवान बॉल, भन्नाट वेग, गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन प्रथमेश केनीचा हा बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. अगदी वेगवान चेंडू वरती स्वार झालाय प्रथमेश केनी. आपण पाहतोय टप्पा खाल्यानंतर गती या बॉलवरती जाणवले, त्या कारणाने मात्र बॅटर बॉलमध्ये संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हो यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न बायडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. या बॉलवरती सिंगल मिळेल. इतक्या ताकदीने बॉल फेकण्याचा प्रयत्न, तितक्याच ताकदीने मारण्याचा देखील फलंदाजाचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. सागर पाटील खरं तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळाला. संकेत पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली प्रभावित बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि धावा संख्या एकंदरीत 14 या आकड्यावरती 57 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये वेलकम उसाटणे या संघाला आपण पाहतोय. ओ यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय. फिल्डर आहे तू माय कॉलिंग कर राफ. रनआउटची संधी आणि इथून मात्र पंचांनी थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. यस टीव्ही अंपायर इथून मात्र चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर प्लीज शो मी बेस्ट अँगल प्लीज. एक्झॅक्टली चेक केलं जाईल की आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सेफ आहे की नाही याची चाचपणी WTC वाहिनीच्या माध्यमातून केली जाते. यासाठी आउट, रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला हादरा वेलकम उसाटणे टीमला. कॉलिंग खराब असल्या कारणानं इथून फलंदाज बाद होईल. सलामीला आलेला संकेत पाटील.
षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स घेण्याच्या प्रयत्नामध्ये वेलकम उसाटणीला अगदी पहिला मोहरा गारत संकेत पाटीलच्या स्वरूपामध्ये. त्या संकेत पाटीलने बॉल फेस केले 8 आणि 14 धावा, म्हणजे सुरुवात अतिशय चांगली करून दिली होती. संकेत पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय. आता मात्र नवीन फलंदाज बंटी म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 57 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उसाटणे टीम आणि चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली हा संघ देखील तितकाच ताकदीचा पाहायला मिळतोय. गोलंदाजी तितकीच चांगली. प्रथमेश केने हा अगदी वेगावर स्वार झालाय. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आणि कंट्रोल पाहायला मिळते चांगलं. ओ यावेळी दिशा दाखवले डिफाईन लेग रेझन मध्ये. बॉल निघून चाललाय सीमा पार. या बॉलवरती 4 रन. चार धाब्याच्या मदतीने धावसंख्या 18. पहिला बॉल फेस करत असताना बंटी म्हात्रे या फलंदाजाने चौकार लगवलाय. ओ यावेळी पहा वेगवान बॉल अतिशय मागे ठेवला होता बॉल आणि त्या कारणाने मात्र थोडासा बॉल देखील कोल्डू राहिला. समोर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गती अतिरिक्त जाणवते. 5 बॉलचा खेळ झाला या षटकामधला. धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. दुसऱ्या षटकाचा अंतिम बॉल प्रथमेश केनी. ओ यावेळी इनसाइड आउट चा फटका सजवायचा आहे. लाईन चेक केली जाईल. यस पंचांचा इशारा आहे तो. याचा व्हाईट बॉल. पुन्हा बॉल डिलिव्हर्ड करावा लागेल. शरीरापासून फार दूर बॉल ठेवला होता आणि त्या कारणाने मात्र पंचांनी या बॉलला लगेच दंडित केलं. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ 19 या आकड्यावरती. 57 धाब्यांचं लक्ष. हळूहळू धावसंख्या पुढे जाते. ओ अंतिम बॉल वरती प्रहार केलाय. खूप टप्प्याचा चेंडू लगेच पिक केला. फलंदाज बंटी मात्रेच्या बॅटमधून हा चौकार आणि चौकाराच्या साह्यानं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस एक बाद. बॅटिंग करत असताना वेलकम उसाटणे टीम जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. यस थँक्यू डीजे. डीजे देखील कौतुक करावं लागेल. अगदी मनाला तंदील करण्याचं काम डीजे मास्टर करत असतात आणि मैदानाच्या आतमध्ये माहोल नेहमी डीजेच्या माध्यमातून चेंज केलं जातं. मन मोहित करणारं हे गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 23 या आकड्यावरती. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 34 धाब्यांची गरज. 18 बॉल 34 आव्हान सोपं आहे. ते जड बनवेल का पेठाले टीम हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. 18 बॉल 33 धाब्यांची गरज. 18 बॉल्स 33 रन्स टू विन. 18 बॉलचा खेळ बाकी. मॅच मध्ये दोन्ही टीम चांगला संघर्ष करतायत. इथून कोणत्या टीमला यश मिळेल हे देखील पाहावं लागेल. असं म्हणतात कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना मात्र यश प्राप्त होते आणि इथून मात्र शेवटपर्यंत जो संघ संघर्ष करेल त्यांना मात्र निश्चित यश मिळेल आणि इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र निश्चितरित्या सेकंड फेरीमध्ये दाखल होणार आहे. ओ फुल टॉस बॉल फ्रीक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पलीकडे. फलंदाज सागरच्या माध्यमातून येतोय हा षटकार. धाब्यांची गरज. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. सलामीला आलेला सागर पाटीलच्या माध्यमातून. ओ यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फुल फेस ऑफ द बॅट. इट्स अ ह्यूज हिट. सागर पाटीलच्या बॅटमधून षटकार. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली वेलकम उसाटणे टीमची. येणारे 16 बॉल 22 धाब्याची गरज. लगातार 2 षटकार ठोकलेत ऋतिक केनीच्या माध्यमातून. ऋतिक केनी गोलंदाजी ट्रॅकवर जसा आला तसा मात्र ताबडतोब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
सागर पाटील आक्रमण सागर पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय लगातार 2 षटकार. हो यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू तिसरा येईल का? यस, डेफिनेटली नॉट. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे, लांब लचक षटकार. टोकले सुंदर बॅटिंग. सागर पाटील इज ऑन फायर नाव. दमदार बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. राईट राऊंड विकेटने गोलंदाज तयार. ओ यावेळी देखील खूप टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप झालाय की काय असं तरी मैदानाच्या आतमध्ये चित्र दिसतंय. कॅच ड्रॉप. यस, सोपा झेल, महत्वपूर्ण विकेट इथे मिळवण्याची संधी प्राप्त झाली होती. लगातार 3 षटकार ज्या सागर पाटीलने केले तो मात्र बाद झाला असता, परंतु इथे मात्र विकेट किपर कडून चुकी झाली. इथे कॅच सोडली की मॅच मैदानाच्या आतमध्ये. हे पाहावं लागेल. हलत्या हाताने सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर 42 या आकड्यावरती 42 रन्स. तिसरं षटक आपण पाहतोय. फार महागडे राहिले. पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार. सागर पाटीलला आता माहिती आहे आपण सिंगल डबलने जरी धावसंख्या केली तर आपण त्या टार्गेटपर्यंत निश्चितरित्या पोहोचू शकतो. आणि तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपल्याला 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग सागर पाटीलच्या माध्यमातून. सामना लवकर फिनिश करायचे हे इरादे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. ओ यावेळी ओव्हर पिच बॉल नेत्रदीपक गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. शुभागमन झालाय. 2 मिनिटं तुम्ही पाहता संदेश दादा पाटील खऱ्या अर्थानं संदेश दादा पाटील यांचे सासरे गुरुनाथजी पाटील या तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. निलेशजी भोईर, अमरजी उलवेकर, दादा भोईर आणि उमेश भोईर आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. रणधीर भोईर यांचं देखील शुभागमन. या तुमचं खिडूकपाडावरनं हे पाहुणी मंडळी इथे उपस्थित आहेत. स्वागत आहे तुमचं. तर 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या क्रेज धावसंख्या 42 या आकड्यावरती. उर्वरित 12 बॉल आणि 15 धाबेची अजूनही गरज. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हरिभक्त पारायण विष्णुबुवा इथे यांचं महाराजांचं शुभागमन झालंय. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता वासुदेवजी मडवी आणि प्रवीणजी मडवी यांचं देखील शुभागमन. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुड्यांचं शुभागमन होते. 12 बॉल आणि 15 धाबेची गरज. गोलंदाज तयार. ओ स्लोअर वन स्विच हिट, कमालीचा स्ट्रोक, रिव्हर्सचा फटका आहे पॉवरफुल. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा रेषा गोल. 4 चौकार. आगमन झालं. निलेश दादा भोईर खऱ्यांत यांच्या सौभाग्यवती दमयंती निलेश भोईर या पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका पदी निवडून आल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही या स्पर्धेला भेट दिली. दादा तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. गुरुनाथजी पाटील जे संदेशजी पाटील यांचे सासरे आहेत आणि त्याच्यानंतर अमरजी उलवेकर असतील, दादा भोईर असतील, उमेश भोईर, रणधीर भोईर किडूकपाडा, तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. टॉस करू. चला चेंडू द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. नकुल शेठ पाटील दाईगर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची धनराशी. सेकंड फेरीतील पहिली मॅच जय हनुमान श्री साई सिद्धी करवलेचे कॅप्टन सौरभ आणि आदेश इथे सोबत आहेत, जय गणेश्वर धानसरचे कॅप्टन. टॉस करू आपण. या निलेश दादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या निलेश दादा त्यांच्या सौभाग्यवती खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 9 मध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं बहुमताने निवडून आल्या. नगरसेविका पदी खिडूकपाडामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 9
दमयंती निलेश भोईर खऱ्या अर्थानं नगरसेविकापदी निवडून दिले जातात. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय त्यांची पूर्ण पाहुणी मंडळी. संदेश पाटील यांचे सासरे गुरुनाथजी पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. यस 10 बॉल आणि 7 धाब्याची गरज. सामना खुला केलाय सागर पाटील या फलंदाजाने. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओ यावेळी पहा सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. त्रुदी कव्हर्स मारण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 52 धाबा स्कोर कार्ड वरती लागले. टोटल 59 धाब्यांचं खरं तर लक्ष होतं, परंतु पेठाला टीम वेळेवर उपस्थित नसल्या कारणानं 2 धाब्याने पॅनलाइज केलं. त्यामुळे 57 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरला होता वेलकम उसाटणे टीम. आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी 1 हँडेड बॉल अडवला जाईल. या बॉलवरती देखील 2 धावेचा प्रयत्न यस डेफिनेटली केला जातोय आणि 2 धाबा मिळत आहेत. आणि अशा रीतीने आपण पाहतोय अवघ्या 3 धाबेची गरज मैदानाच्या आतमध्ये वेलकम उसाटे टीमला. चांगले बॅटिंग, अगदी पहिला विकेट लवकर गेला होता, त्यानंतर मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाले बंटी आणि सागर पाटीलच्या माध्यमातून. भागीदारी चांगली आणि हलक्या हाताने सागर पाटील अगदी चाणाक्ष खेळाडू आहे, चालाक खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की मोठे पटके मारण्याची गरज नाहीये. सिंगल डबलने आपण त्या स्कोरकार्डवरती ज्या धावा आहेत त्या मात्र त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. सेन्सिबल खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि 33 धावांचं उपयुक्त खेळी त्याच्या माध्यमातून केले ते सागर पाटील. वेल प्लेड. मैदानाच्या आतमध्ये चांगलं योगदान. स्कोर इज लेवल. हो यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सावकाराने सामना फिनिश केलाय. हार्दिक अभिनंदन अभिनंदन. वेलकम उसाटे टीम. ज्यांचं इथे शुभागमन झालंय खऱ्या अर्थानं विष्णुबुवा डस्टर आणि पक्षा बैलाचे जे मालक आहेत, ज्यानं बकासूरची गाडी देखील टाकली होती. नाच फक्त एकाच बैलगाड्या शर्यत. दादांकडनं रोख रक्कम 7,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्यां स्वागत करूया. खऱ्या अर्थानं 21 डिसेंबरला बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाली.